आता पाहूया वारी संदर्भातील बातम्या। संत श्रेष्ठ ज्ञानोबा माऊली आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालख्या पुण्यामध्ये दाखल झाल्यात। पुण्यातील पाटील इस्टेट ब्रिज परिसरात पुणेकरांनी पालख्यांच्या स्वागतासाठी एकच गर्दी केली। यात ईशानी खरोसेच्या रूपानं बाल विठ्ठल देखील सहभागी झाला। तुकोबा ज्ञानोबांची पालखी पुण्यात दाखल झालेली आहे। पुणेकरांनी अत्यंत उत्साहानं या पालख्यांचं स्वागत केलेलं आहे। पुण्यामध्ये प्रचंड गर्दी झालेली आहे, वारकऱ्यांची गर्दी आहे। 2 दिवसांपासूनच ही गर्दी आहे आणि पुणे प्रशासनाकडून सुद्धा योग्य ती खबरदारी घेतलेली आहे। वाहतुकीच्या दृष्टीने सुद्धा योग्य ते बदल हे केले गेले। या दोन्ही पालख्यांचं पुण्यामध्ये अत्यंत जल्लोषात स्वागत केलं गेलंय। संत ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराज यांची पालखी पुण्यामध्ये दाखल झालेली आहे। 1 दिवसाचा मुक्काम करून या दोनही पालख्या पुण्यात दाखल झालेल्या आहेत। आळंदी आणि देहूमध्ये मुसळधार पाऊस होता, त्यामुळे आळंदी देहूमध्ये वारकऱ्यांनी येऊ नये असं प्रशासनाकडून आवाहन केलं गेलं होतं आणि त्यानंतर सर्व वारकरी पुण्यामध्ये दाखल झाले होते। गेल्या 2 ते 3 दिवसांपासून वारकरी पुण्यामध्ये आहेत आणि आता ज्याची वाट हे वारकरी सगळे बघत होते ती दोन्ही पालख्या पुण्यामध्ये पोहोचलेल्या आहेत, पुण्यात दाखल झालेल्या आहेत आणि या दोनही पालख्यांचं अत्यंत जल्लोषात उत्साहात वारकऱ्यांनी पुण्यामध्ये स्वागत केलंय। रांगोळी रेखाटत स्वागत हे करण्यात आलेलं आहे। पुण्यामध्ये वारकऱ्यांची प्रचंड गर्दी आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी आदित्य भवर आपल्यासोबत जोडलेले आहेत। आदित्य, मोठा उत्साह दिसतोय, तुमच्या मागे सुद्धा वारकरी आपल्याला दिसत आहेत। कशा प्रकारे हा उत्साह पुण्यामध्ये आहे? दोन्ही पालख्या आता पुण्यात दाखल झाल्यात। दोन्ही पालख्या पुण्यात दाखल झालेल्या आहेत। आनंद आणि भक्तिमय वातावरण सध्या पुणे शहरात पसरलेलं आहे। सर्व प्रकारचे वारकरी आता पुणे शहरात आपल्याला पाहायला मिळत आहेत। 2 दिवस या पालख्यांचा मुक्काम पुण्यात असणार आहे। यावर्षी जर पाहिलं गेलं तर पावसामुळे आळंदी किंवा देहूला वारकऱ्यांना जाता आलं नाही, त्यामुळे मोठ्या संख्येने गर्दी ही पुण्यात वारकऱ्यांनी केलेली आपल्याला पाहायला मिळते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची पालखी ही आकुर्डी मार्गे आता पुण्याच्या दिशेने निवडुंग विठोबा मंदिरात दाखल होण्यासाठी पुढे मार्गस्थ झालेली आहे। तर संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी विठोबा मंदिरामध्ये दाखल होण्यासाठी पुढे निघालेली आहे। विठुरायाचा जयघोष करत सगळेच वारकरी या पुण्यात पोहोचलेले आहेत। त्याचे 2 दिवस पुणेकर सेवा करणार आहे आणि त्यासाठी पुणे देखील सुसज्ज झालेलं आहे। आपण पाहू शकतो की पोलीस प्रशासनाने देखील अतिरिक्त पोलीस बळ वाढवलेलं आहे। त्यासोबतच पालिका असेल आणि इतर व्यवस्था असेल, सगळे या वारकऱ्यांच्या सेवेसाठी सज्ज झालेले आपल्याला पाहायला मिळत आहे। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांची जेव्हा पालखी पुण्याच्या दिशेने आली होती तेव्हा मोठी गर्दी ह्या ब्रिजच्यावर वारकऱ्यांनी केली होती, भाविकांनी केली होती। त्यामुळे काही काळ त्यांना ते पालखी संगमवाडी ब्रिज खाली म्हणजे या पाटील इस्टेट इथे थांबवावी लागली। त्यासोबतच बघितलं तर पुढचा जो त्यांचा टप्पा आहे 2 दिवसानंतरचा, तो देखील काहीसा खडतर आणि अवघड आहे, कारण दिवे घाटातलं जे काम आहे ते अद्यापही पूर्ण झालेलं नाहीये। त्यामुळे वारकऱ्यांना तिकडे मोठी कसरत जी आहे ती करावी लागणार आहे। पालखीचं जे प्रस्थान आहे जेव्हा 2 दिवसानंतर दिवे घाटातनं पुढे जाईल तेव्हा देखील वारकरी त्या ठिकाणी आपल्याला जो चौरस अवघड टप्पा आहे त्या ठिकाणी आपल्याला वारकरी दिसतील। ठीक आहे आदित्य, तुम्ही या सर्व जगदीश वारीच्या सर्व बातम्यांवर लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। संभाजीनगरच्या 7 तालुक्यात